सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळी सणाला आपल्या सर्वांच्याच जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येत असतो. पण ती दिवाळी कशी व कोणत्या प्रकारे साजरी करायची याची माहिती आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी अगदी यथासांग आपल्या हितगुजातून मासिकातून सामान्य सेवेकऱ्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि तशीच दिवाळी आपण सेवेकऱ्यांनी साजरी करायला पाहिजे, म्हणजेच आपली पूर्णतः तेजोनिती दिवाळी साजरी होते आणि त्यात वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशीला असते. या दिवशी अभंग स्नान करतात, घरात सगळीकडे दीप पंत्या लावतात, घर प्रकाशाने उजळून निघते. या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे. हा उत्सव साजरा का केला जातो हे सांगणारी पुराणात एक कथा आहे. ती अशी: प्रागज्योतिषूर नावाचे एक राज्य होते. तेथे नरकासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता. तो अत्यंत क्रूर होता. अनेक राजांना त्याने तुरुंगात डांबले होते. एवढेच नाही तर 16,000 राजकन्यांना, स्त्रियांनाही त्याने तुरुंगात टाकले होते. भगवान श्रीकृष्णांना हे समजल्यावर ते अत्यंत संतापले. त्यांनी नरकासुराचा नाश करण्याचे ठरविले. नरकासुराशी युद्ध करण्याची भगवान श्रीकृष्ण तयारी करू लागले. ही बातमी त्यांची पत्नी सत्यभामास समजली. ती श्रीकृष्णास आली व म्हणाली, या दृष्टाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना, मग मी त्यांच्याशी युद्ध करून त्याला मारेन. तुम्ही मला मदत करा. रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली. मदतीला श्रीकृष्ण होतेच. त्यांच्याशी युद्ध करून अश्विन वद्य चतुर्दशीला तिने नरकासुराचा वध केला. बंदीशाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या. त्या प्रित्यर्थ सगळीकडे आनंदोत्सव, दीपोत्सव साजरा केला गेला आणि केला जातो. नरक चतुर्दशीला आपण उटणे लावून आंघोळ करतो. उटण्याचे काय महत्त्व आहे हे परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला यथासांग सांगितले आहे. मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरक वासना भोगत असतो. कोणाच्या घरात आजाराचा नरक तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक, आर्थिक नरक या प्रकारचे अन्य नरक मनुष्य भोगत असतो. या दिवशी जर आपण उटणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेल्या नरकाचा गंज निघून जातो. आपले मन, आत्मा, शरीर हे पवित्र होते आणि जिथे पवित्रता असते तिथे परमेश्वर असतो. उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे म्हणजेच उठा, जागी व्हा. आपले मन, आत्मा, शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे. श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला 16,000 स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केली व राजधानीत घेऊन आले. राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे कुदृष्टीने बघू लागले. स्त्रियांच्या मनात आले, आमची काय चूक आहे की आमची अशी स्थिती व्हावी, असे म्हणून त्या स्त्रियांनी आपली मानं खाली घातल्या. भगवान श्रीकृष्णांना ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उटणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आत्तापर्यंत भोगलेल्या नरकाला उटण्याने लावून स्वच्छ करा असा आदेश दिला. त्याप्रमाणे त्यांनी तसे केले. यानंतर श्रीकृष्णाने सर्वांसमोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी स्वरूपात स्वीकार करतो असे म्हणताच त्या स्त्रियांच्या मानावर झाल्या. त्यानंतर त्या सर्व स्त्रियांनी उटण्याने स्नान केले. त्यामुळे त्यांचे मन, आत्मा, शरीर पवित्र झाले. उटण्याच्या स्नानाने स्वच्छता वाढेल, शरीर, मन, आत्मा पवित्र होईल, आरोग्य चांगले राहील. जो लावे उटणे तो पावे परमेश्वर. तसेच या दिवशी घराची सर्व दारे, खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात. तसेच सर्व दिवे सुरू ठेवावेत. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणी न उचलता झाडत आणावे. केरसुणी उंबरठ्यावर आपटावी व तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असताना अलक्ष्मीने सारण म्हणावे. यानंतर जर कधी घरात मतभेद, कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरील प्रमाणे कृती करावी. यामुळे घरात आनंद, सुख, समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं, श्री माता लक्ष्मींना शांतता अधिक प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये, फटाके वाजवणे कमीत कमी करावे अशी प्रार्थना केली जाते की सर्वांनी शांतता ठेवावी, जेणेकरून माता लक्ष्मीला शांतता अत्यंत प्रिय आहे. तर चला, सर्वांना हॅपी दिवाळी. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.